केरोसिनी न काय जिरा ती कुठे जायला गेला होती तू? मी मी बडी फिरस्ती रामे बाई. हा म्हणे काय कराय उजाड गावना मारतीन गत गंमत आहे म्हणी. मग काल दिन गुरुवार होता म्हण भाऊन घर भरणी होती. मग काल दिन तटे घर भरणी करी. हा को या दोन्ही तिन्ही लग्ने साधा मतदान नंतर लग्ने होता. मतदान ते चांगलीच नोट उपटी म्हणे तुम्ही. तुम्ही गली मध्ये चांगलाच होता म्हणे अशी आहे कम्युनिटी. अम्मा मतदान मजा होती ना. 5,000 भेटणार आमली. हा आमना दकाना कितल्या दोन्ही पोरे आम्ही दोन्ही जीव 4 आणि मग सासू ससरा असं आमना 100 मते होतात. मग 100 मते आमना 30,000 रुपये होणार. 30,000 म्हणजे डायरेक्ट वॉशिंग मशीन दिली तर हप्ता टेन्शन नाही रोकडा मशीन दिली तर. माय मी काय करू काय हुशार आहे बिन तू. मग काय करू आत्या मग घरमाने बी काय ना काय वस्तू विजास ना मग मला लेणंच होतं असं बी. मग तर हप्त्यातून लिसू लागे ती. पण मग आधी त्या मादेवली चिंता होती. म्हणा या मन का मागे आपशे ना मग मला कपडा जाण नाही सांगेल मी. माय लेकरेकन मोठला आहे का ते करता पोऱ्या पर नेली ना हो मग येडी. मायवती हो काय आपण 2 लवसूत का बरं आधी पहिलेच नाही गच्ची का मग आधी त्या पोरेच लेली कसं शे मग आधी गण सकवार राहतीस बिन वा बेटा हुस ना काम रास 12 महिना मा आको लेकरू इजास आको ते लेकरू धर होत त्या काम करतीस त्यानं वाटानं कोणावर काय राव हा दिली जमिनी. आणि असं बी मन गरमा बडी वस्तू होती मशीनच कमी होती लिहिली तर निघतस का माय कपडा आपण त्या नामा. मग मजाना कपडा निघतस नाही म्हणून ऑटोमॅटिक वाला आहे बट असे त्या नामा. असं काटन कपडा दवाना आल लक्षे मग आपला या थंडीना स्वेटर सुटर राहतस ना ते दवाना आल लक्षे. ते समजा आपला करणं कोणी दवाखाना ॲडमिट आहे मग त्या कपडा येतस ना दवाखाना ना त्या कपडा आल्लक दवाना शे बट आल्लक की त्या नामा गोल बटन दिले त्याप्रमाणे बटन फिरावं आपल्या जे विजेल ते. मग ako दव्या कपडा दवाना शे आल्लक ते जसं टाइम चालस आणि चाल भो आपल्या अशी गाई शे ते मग असं 15 मिनिटं मागे दुईसिनी पाया जातच बरं का जडा माय. हा आणि असं 1 तास वालं शे 40 मिनिटं वालं शे असं आल्लो की मजा ना त्या नावा. इथलं भारी मशीन येते बस म्हणा मला. आम्ही घरते असे डायरेक्ट नाही फिटिंग करे तिथं मग नाही चालू बंद करा सुद्धा काम नाही डायरेक्ट कपडा टाकी द्या ना आणि ते लिक्विड टाकी द्या ना त्यानं आला हल्ला की असते. आणि बटन चालू कर द्या दरवाजा बंद करेशी बस त्यांना कपडा इथला मजा आणा ना पावसाळ्या माते म्हणजे काम नाही आको. मग देखते किती हुशारशी आम्ही घरी बाई रे आमले बी 2-2 हजार ते भेटायला जातात ना काय काय सांगते मी. माय ओ बाईसनी कोणी सोनं लिहिलं कोणी काय कर या मतदानना पैसा असणं म्हणजे बापरे कशा बी पैसा वाटायला होता. दुसरी पार्टी नावी तिसरी पार्टी नावी असा पैसा वाटायला होता निस्सा म्हणतो. आमनी घरनी समोर आहे ना ती शकुंतला मायना पोरे सुरतले राहतस तिनी पोरे तिनी उवा नात रे बटन बट्टा उंतात त्या जसं एकच घरले चांगला 50-60 हजार भेटणार म्हणतो. हा दल्ला दल्ली तिन्ही लेकरेसा दोन्ही पोरे असा त्याचा 100 पोरे त्या 100 जोडपा 12 लोक त्या आणि त्या दोन्ही जीव. हा 5-5 हजारने पुली कोणले ते 7-7 भेटणार म्हणे बाकी करा बोलतीस नाही. हा जीज नवाई होती बिना मतदाननी यावरीसले देखना बी कोणले सांग कोणले पा खरंच ना मग. आणि आपल्यासारखा करा जीव ना हो टगू त्या इथली इमानदार ती टगूले दोंडू अन्नाले बोलावाले दाडो इमलना त्याला बरी शिन पैसा होणार. नंतर त्याने स्वतः विशील सांगितलं तर नाही म्हणे मला 1 रुपयाने जुजेल म्हणे द्या म्हणे वाटे द्या कोण लिहिले मग लिहिले तर गरीब दुब्याला ती देता आशाला ती देता पण तो म्हणे मी टाकीनदारच वारी मीच म्हणे. मग काय करतोस तो माहिती मर जायचो बी आपला जीवर मोठा राहतस आणि आपल्या जाय करतोस आको मागत आहे दुनियाना कानून कायदा काढतस नाही मागाई करतस मतदान मा पैसा उडावतस नाही मग त्या कुठे पडा पाळले डोका लावतस पडा आपल्या जीवर ते रास जे बी शेती बी आणि 1 लाख रुपयानी तुम्ही मग मंत्री होत का जंत्री होत कोणा जीवर मोठा आहेत ते आपला सरकार जीवर मग मी तेच ते सांगितलं ना तुमले काय करा ना तरी ना काय नाही माय काल दिन ते बुरीना साखरपुडा होता लालगनो माय साखरपुडा नाही होता पण काय फोटो काढेल बी काय नवर देव बी आवशी पुईना जांडवर काय नवलं लागे असले इथला मजाना मस्त करा लालगन बीन पुईनाच गर्दी दी तरी पुई तिले कान म्हणा लईनी मग 1 पातळ लईनी 1 तो गाऊन म्हणतस ना तो आको अक्का घाला ना रात मी का तो लांबा तो गाऊन तो आणा तिने मॅक्शी नागत मस्त आणि आको दुनियाभर वस्तू लई नाही ती तिने मायले पातळ लईन ती गणज लईनी ती म्हणजे साखरपुडा करा का मग नाही साखरपुडा लग्न मा करू म्हणस
ती म्हणे मग तो म्हणे साखरपुडा करा मला बोलावणे, तो म्हणे साखरपुडा करा मला बोलावणे. मी नक्की सारखं करली देवा. लग्न तर तशी देईल, पण तिला म्हणतो तू अटॅक करतील लग्न. नाही म्हणे टाया निशे म्हणे घर लगन मी काय आते काय अशी मजाक नाही शेवी. माय ओ असं आहे ना का लगीन करतीत नाही तुम्ही तरी 4 आणि 5 लाख रुपये लागे जात शा लग्न असले. महागाई इथली शे ना ते जडा माय नाही कर का आम्ही. ओ माय आमना पुणे आहे ना तो ते पुण्याना चला ना लगीन हाल मटेल होतो ते हाल मा बिन जी नी ती सुविधा तुम्ही म्हणतात ना ज्याला जे खाणं आहे ते असं ऊन बनाय दे डायरेक्ट. माणूस परत 1000 रुपया खर्च होता एक दिन ना. खावा पाहिजे ते झोपा पाहिजे ते उठा पाहिजे ते बटी गोटनी सोय कोलगेट पाहिजे ते बरस पाहिजे ते रुमाल पाहिजे बट्टच बाथरूमच मारी स्वच्छता बी तशीच. असं लगीन करा येईन ते नाही साधं काम म्हणतो. चांगला त्याला 22-23 लाख रुपया लागणार आणि ओगले सोनं बी तशीच करावी. पहिली उदडी कमाई बडी गोया करेले. मग त्यासले ना वावर मा गुंडा सापडेल होता. मग असं खै करीशीन दन येले त्याचे घर. ते डायरेक्ट पाचतोय आणि पोत पाचतोय आणि बांगड्या असे नवरील चढाय. माय मी काय करू मायू आईज दातोय सोनं वै तू ना आणि आपण चिंग चांगली दवी काही माई. मग मी सांगी काय राय तटे वाढीलेच डायरेक्ट 100 लाख मध्ये दिलं होतं बट्ट त्यास न 100 लाख रुपया माझी द्या ना ते बडी सोय करतीन काना पाहिजे पेना पाहिजे बेटा गोट पाहिजे. माय काय नवीन निघ ना बीन कसं वय बीन दादा. माय 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 काय इथलं चाव्या राय ना बीन सट माय वाकान त्या काको देखट गु मतदाना पैसा असवर कपडा दवानं मशीन लिहून ती दक कवडी हुशारशी. मायू चांगली हुशार आहे ना मी. इथला कितला पैसा भेटणार आता तुली मला का 30,000 भेटणार आता. 500 रुपया उरणार 29,500 ना मशीन लिहिलं मी LG न. देख बाई आमना बाबा मागे पैसा म्हणतो नाही म्हणा हात दुखतस म्हण कंबर मागे आपे मला कपडा दवानं मशीन लिहा नाही म्हणतो. मी तर नाही द्या म्हणतो पैसा कोणलेच नाही भेटतात ते काय करतात म्हणतो. मला एक अर्धी वस्तूनं नावले ना करू द्या म्हणतो. तुझं सोपं घ्यात मग कोणीच काय नाही बोललं. आजी बी सांगी म्हण पण तुला मी बाया करसू म्हणे अर्धा गिरे आमने आधी दे म्हणे माले म्हणतो त्या कोणता अर्धा गिरे आम्ही आहे तुम्हाला अर्धा गिरे आमले बी आधी 6-7 लागतच म्हणतो. राहू दे अंडेरले अंडर व्हायचे ना म्हण पण तुले दखांचे म्हणे म्हणजे अंडोरले अंडोर व्हाय ना अंडेरले ना तू व्हायचे मग पण तूच जाय ना. पण तुले माल पण ती करणीशे म्हणे म्हणतं करायचं आहे ना आम्ही लिहिलं काय तुम्ही लिहिलं काय एकच आहे ना. मग किती हुशारशे दक लगन करी उनी अशी येडपट निघत राहाय बरं आई. ते इथला लेख रे तिनं बाले कथा जाय ती कधी जाय तिनं पातळी कथा जाय निसी कानी बाणी गत. तिने सासूनी सिटत चाटत बोले तिले. वय तिथली बुद्धी रास ना आत्या मग कितलं बी जाय ती. मग वयस काय होती म्हणे 15 वर्ष लगीन कर द्यायला होतं. उची पुरी दिकू माय बापनी साबे आहेत पहिले तसंच होतं माय. आतीशी आई आता ते 25 न्या काय 30 न्या काय वय जातीस रातीस नाही निघी बी जातीस काहीच करत राहत नाही आती ना जमाना आज बोलता बेकारशी. आई ती गोट करी म्हणून बावडाय ते 25 वर्ष लागी गे बिन मग मोरला चालले त्या नवी तर कानाशी. काय करस तू ना अंडोर म्हणा अंडोर पुन्हा आले ना मोठा टाकला शिकिरा ना मोठा पुन्हा लाग जायले ना त्यानंच दकानशी आधी गच्ची निरपिरा ना तो माहिती आली ते. भाऊ विरावण्या कराय ना पण मला बाहून पोर करणे निशेबी. चांगलं व येडी करले ना मग इथलं बी जाय ते आपलं रास लोक ते लोकच रास. जाऊ दे ओबी तुनी इच्छा ओबी भाशी करस काशी नाही ते लावस पाशी चालत जा तेच ना मग आम्ही करते आम्ही तेच म्हणतो सुबी. चला बी चला यावं अक्का मशीन द काले. चला जडा माहिती की चला आजी तो फिटिंग करणार.